आस मिलनाची भाग 6. त्यांना पण माहिती करून घ्यायचं होतं की ती कधीपासून उमेशवर प्रेम करत होती. ते तर लग्ना अगोदर भेटले सुद्धा नव्हते. माधुरीने सांगायला सुरुवात केली. उमेश फक्त एकदाच सोलापूरला आला होता. तेव्हा मी 10 वर्षाची होते. तेव्हा माझं आणि मानसचं खूप जमत नव्हतं. तो सतत माझ्यासोबत भांडण करायचा. तो नेहमी माझी खेळणी तोडून टाकायचा. कारण मानसचं असं मानणं होतं की आई माझ्यावर जास्त प्रेम करते. मी जेव्हा रडायचे तेव्हा उमेश मला शांत करायचा आणि मला म्हणायचा, मानस लहान आहे, आपण समजदार आहोत. आणि मानसने तोडून टाकलेली खेळणी तो मला नीट करून द्यायचा. हळूहळू उमेशचं केअरिंग नेचर मला खूप आवडू लागलं. त्यानंतर काही दिवस सोलापूरला राहून हे सगळे परत आले. त्यानंतर उमेश कधीच सोलापूरला आला नाही. पण आता मानस जेव्हा पण सोलापूरला यायचा तेव्हा तो भांडण करत नव्हता. नेहमी मध्येच मानस तोंड वाकडं करून म्हणाला, कसं करणार होतो भांडण? कारण मला भाईने समजावलं होतं की आपल्या दोघांना मित्र बनवून राहायला पाहिजे आणि तुझी काळजी पण घ्यायला पाहिजे. तेव्हा सगळेजण हसू लागले. माधुरीने पुन्हा सांगायला सुरुवात केली. हळूहळू मी आणि मानस खूप चांगले मित्र झालो. आणि एक दिवशी तो मला फोन करून म्हणाला की रक्षाबंधनच्या दिवशी सगळे मित्र मला चिडवतात की मला बहीण नाही. त्यामुळे तू मला राखी बांधशील का? मी आता दरवर्षी तुझ्याकडून राखी बांधून घेईन. हे सगळं ऐकून मला खूप हसू आलं. त्यानंतर मी पण होकार दिला. मला पण कोणता भाऊ नव्हता. अशा प्रकारे आमची मैत्री भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये बदलली. हे ऐकून प्रिया एक्साइटमेंट होत म्हणाली, तर मग तू लहानपणीपासूनच उमेशवर प्रेम करतेस? नाही, त्या वयात आपल्याला प्रेम माहीत असतं का? माधुरी म्हणाली, हो, पण तो मला आवडू लागला होता. त्यानंतर हळूहळू जेव्हा मी मोठी होऊ लागले तेव्हा मला मानसकडून उमेशबद्दल ऐकायला चांगलं वाटायचं. मला नव्हतं माहीत की हे सगळं काय आहे. पण जेव्हा पण कोणी प्रेम, लग्न, जीवनसाथी या गोष्टीबद्दल बोलायचं तेव्हा मला उमेशचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर दिसायचा. मी त्याला माझ्या जीवनसाथीच्या रूपात बघायचे. मानस, तुला आठवत असेल की 2 वर्ष अगोदर मी जेव्हा बाबांसोबत इथे आले होते आणि तुला असं वाटत आहे की मी उमेशला भेटले नव्हते. कारण तो तर आम्ही यायच्या अगोदर अमेरिकेला निघून गेला होता. पण सत्य तर हे आहे की मी त्या दिवशी उमेशला भेटले होते. आता मानस एक्साइटमेंट होत म्हणाला, दिस इज इम्पॉसिबल. जेवढं मला आठवतं तिथपर्यंत तर तू येण्या अगोदर भाई एअरपोर्टला निघून गेला होता. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण तो थांबला नाही. कारण मला तुझी आणि त्याची भेट करून द्यायची होती. ती दुखी होत म्हणाली, उमेश परत आला होता. त्याचं काहीतरी सामान राहिलं होतं. तो ते घेण्यासाठी आला होता. अचानक त्याचा आणि माझा सामना झाला. पण दुःख तर या गोष्टीचं आहे की त्याने एकदा सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही. तो वरती गेला आणि त्याच्या रूममधून सामान घेऊन परत निघून गेला. माझ्यासाठी तर जणू वेळ थांबलाच होता. मी तर त्या क्षणात अडकून राहिले होते. हळूहळू या भावना कधी प्रेमात बदलल्या ते समजलं सुद्धा नाही. माधुरी म्हणाली. तेव्हा प्रिया मानसला म्हणाली, अरे यार, तुझ्या भावात काही प्रॉब्लेम आहे का? इतक्या सुंदर मुलीला धडकल्यानंतर सुद्धा त्याने तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. जर त्याच्या जागी दुसरा कोणी असतं तर तिथे तिला प्रपोज केलं असतं. मानसने प्रियाकडे रागात बघितलं आणि माधुरीकडे बघत म्हणाला, तू मला हे सगळं का सांगितलं नाहीस? माधुरी खाली मान घालून म्हणाली, मला अगोदर उमेशला माझ्या मनातली गोष्ट शेअर करायची होती. पण मी त्यानंतर त्यांना कधी भेटू शकले नाही. आणि त्यातच बाबांनी माझं लग्न ठरवलं. मी बाबांना खुश बघून या लग्नाला नकार देऊ शकले नाही. मी या लग्नाला होकार दिला. पण नाही, माझ्या नशिबाने मला पुन्हा उमेशसोबत जोडलं. अगोदर तर मला काही समजलं नाही. आणि जेव्हा समजलं तेव्हा उमेशने हे लग्न एक्सेप्ट करायला नकार दिला. एवढं बोलून माधुरी गप्प बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मानसने तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. प्रिया पण भरलेल्या डोळ्यांनी माधुरीकडे बघत होती. काही वेळानंतर माधुरीने स्वतःला नॉर्मल केलं आणि मानसपासून बाजूला होत म्हणाली, अच्छा, आता सगळेजण झोपून जा. आपल्याला सकाळी कॉलेजला पण जायचं आहे. त्यानंतर सगळेजण झोपायला गेले. मानस आणि प्रियाने ठरवलं होतं की माधुरी आणि उमेशला एक करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. अशा प्रकारे दिवस जाऊ लागले. याच दरम्यान परेश माधुरीकडे अट्रॅक्ट होऊ लागला. तो सारखं सारखं माधुरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा. प्रिया आणि मानस सुद्धा माधुरीला नेहमी खुश ठेवण्याचा
तितकाच प्रयत्न करायचे. 6 महिन्यानंतर शेवटी तो दिवस जवळ आला जेव्हा उमेश त्याचं शिक्षण पूर्ण करून भारतात परत येणार होता. त्यामुळे सगळेजण खूप खुश होते. त्यासोबतच चिंता पण या गोष्टीची होती की तो आल्यानंतर काय होईल. माधुरीची बेचैनी वाढत होती. इतक्या दिवसापर्यंत तर तिने स्वतःला खूप सावरलं होतं, पण जेव्हा आता उमेश तिच्यासमोर असेल तर ती स्वतःला कसं काय सांभाळेल. इकडे उमेश या नात्यापासून दूर पळत होता, तर माधुरीने या नात्याला स्वतःचं आयुष्य बनवलं होतं. आता माधुरीचं कॉलेज संपायला देखील 6 महिने राहिले होते. तिने हे 6 महिने हॉस्टेलमध्ये घालवण्याचा निर्णय घेतला, पण तिला हे सुद्धा माहीत होतं की तिला हॉस्टेलमध्ये पाठवण्यासाठी कुणीच लवकर तयार होणार नाही. त्यामुळे तिने दामोदर रावांसोबत बोलण्याचा निर्णय घेतला. रात्री जेवणाच्या टेबलवर, "बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे," माधुरी म्हणाली. "हा बाळा, बोल ना," दामोदर म्हणाले. "बाबा, माझं कॉलेज संपायला अजून 6 महिने राहिले आहेत. मी तोपर्यंत प्रियासोबत हॉस्टेलमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहे, कारण त्यानंतर प्रिया पण तिच्या घरी परत निघून जाईल," माधुरी म्हणाली. सगळ्यांना समजत होतं की प्रियासोबत राहण्याच्या बहाण्यामागे उमेश घरी येणार आहे. ही गोष्ट लपली आहे. सीमाताई काही बोलणार तेवढ्यात मानसने इशारा करून त्यांना गप्प बसायला सांगितलं. मानसने घरी अगोदरच सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की उमेश आणि माधुरी यांच्या नात्याला आपल्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे, म्हणजे उमेश स्वतः हे नातं स्वीकारेल. त्यानंतर बाकीच्यांनी सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारणं योग्य समजलं नाही आणि माधुरीला हॉस्टेलमध्ये राहण्याची परमिशन दिली. सीमाताईंनी माधुरीकडून प्रॉमिस केलं की ती प्रत्येक संडेला घरी येईल आणि घरी टाईम स्पेंड करेल. माधुरी पण यासाठी तयार झाली. आज माधुरी प्रियासोबत हॉस्टेलला शिफ्ट झाली, कारण उद्या सकाळी उमेश घरी परत येणार होता. यावर माधुरी नाराज झाली. "माधुरी, मी तुझ्यावर खूप जास्त नाराज आहे. तुला आता जास्तीत जास्त वेळ उमेशच्या समोर राहायला पाहिजे होतं, म्हणजे त्याला तुझ्या फिलिंगबद्दल समजेल," प्रिया म्हणाली. "नाही प्रिया, मी असं करू शकत नाही. मला उमेशसोबत कसलीच जबरदस्ती करायची नाही," माधुरी म्हणाली. "मला हे समजत नाही की यामध्ये जबरदस्ती करण्यासारखं काय आहे. शेवटी तू त्याची बायको आहेस यार," प्रिया म्हणाली. तेव्हा माधुरी म्हणाली, "हो, बायको आहे, पण अशी बायको जिच्यासोबत नातं जोडण्यासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला आहे." "पण माधुरी," प्रिया म्हणाली. तेव्हा मध्येच तिला तोडत माधुरी म्हणाली, "पण बिन काही नाही. मी इथे असल्यामुळे तू खुश नाही आहेस का?" प्रिया माधुरीला म्हणाली, "अगं, असं काही नाहीये. मी तर फक्त तुझ्यासाठीच बोलत होते." "बरं, ठीक आहे. कॉलेजला संपल्यानंतर काय करणार आहेस? काही विचार केला आहेस की नाही?" प्रियाने विचारले. तेव्हा माधुरी काहीतरी विचार करत म्हणाली, "तेव्हाचं तेव्हा बघूया. आता हा टॉपिक बंद कर." तिकडे उमेश पण परेशान होता. तो जिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याला तिचा सामना करावाच लागणार होता. त्याची बेचैनी वाढत होती. गेल्या वेळेस तर रागाचा बहाणा करून तो तिथून निघून आला होता. पण आता काय होईल? एकाच छताखाली राहून तो कधीपर्यंत तिच्यापासून दूर पळू शकणार होता? दुसऱ्या दिवशी सकाळी उमेश घरी पोहोचला. त्याला बघून सगळेजण खूप खुश झाले. आज मानस सुद्धा कॉलेजला गेला नव्हता. मानस आनंदात ओरडत म्हणाला, "भाई, आय एम व्हेरी हॅपी. फायनली आता मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल. आय रिअली मिस यू भाई." उमेशने सुद्धा आनंदाने मानसला मिठी मारली. "हो, आता आपण दोघी सोबतच राहूयात." उमेश पण मानसवर खूप प्रेम करत होता. तो त्याच्या आनंदासाठी काहीही करू शकत होता. मानसच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सीमाताई पण दामोदर रावांसोबत बाहेर आल्या. सीमाताई उमेशला बघून खूप खुश होत म्हणाल्या, "आज फायनली माझं बाळ घरी आलं." आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याच्या माथ्यावरती किस केलं. उमेशने अगोदर त्या दोघांना नमस्कार केला आणि त्यानंतर दोघांनाही मिठी मारली. सगळेजण हॉलमध्ये येऊन बसले आणि उमेशला त्याच्या प्रवासाबद्दल विचारू लागले. त्यानंतर सीमाताई किचनमध्ये निघून गेल्या. उमेशसाठी नाश्ता तयार करण्यासाठी. थोड्या वेळ इकडे तिकडे बघितलं. उमेशची नजर माधुरीला शोधत होती, पण त्याला ती कुठे दिसली नव्हती. त्यामुळे त्याला जरा बरं वाटलं आणि तो मनातच म्हणाला, "बरं झालं तिच्याशी सामना झाला नाही." त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून गेला. जेव्हा तो फ्रेश होऊन बाहेर आला, तेव्हा अचानक त्याची नजर माधुरीच्या रूमवर गेली. रूमचा दरवाजा बंद होता. कदाचित ती आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल, त्यांनी विचार केला आणि त्यानंतर तो मान झटकून म्हणाला,
की मी उगाच तिच्याबद्दल का विचार करत आहे. त्यानंतर तो खाली आला. इच्छा नसताना सुद्धा त्याची नजर माधुरीला शोधू लागली. तसं तर मानस माधुरीची रिलेटेड प्रत्येक लहान गोष्ट उमेशला फोनवर सांगत होता. पण ती हॉस्टेलला गेली आहे ही गोष्ट त्यांनी जाणून बुजून उमेशला सांगितली नव्हती. तो सकाळपासून बघत होता की उमेशची नजर माधुरीला शोधत आहे. हे बघून मानसला खूप छान वाटत होतं. आता मानसने काहीच माहीत नाही असं सोंग घेऊन उमेशला विचारायला सुरुवात केली. भाई तू काही शोधत आहेस का? मानसने विचारले. तेव्हा उमेश आश्चर्यचकित होत म्हणाला, नाही हो, पण मला असं का वाटत आहे की तू काहीतरी शोधत आहेस? मानस म्हणाला. त्याच वेळेस चहाचा कप घेत दामोदरराव सीमाताईंना म्हणाले, इतक्या दिवसांपासून माधुरीच्या हातचा चहा पिण्याची सवय झाली होती. त्यामुळे आजच्या चहाची चव जरा वेगळीच वाटत आहे. सीमाताई पण या गोष्टीवर उदास होत म्हणाल्या, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. आज किती दिवसानंतर मी सकाळचा चहा बनवला आहे. नाहीतर तिने पूर्ण किचन एकटीने सांभाळलं होतं. त्यानंतर दोघेही उदास झाले. माधुरी नसल्याची खंत त्यांना वाटत होती. माधुरीचं नाव ऐकताच का माहीत नाही, पण उमेशच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती खरंच घर सोडून गेली आहे का? त्याला प्रश्न पडला. अगोदर तर तो थोडा अडखळला, पण त्यांनी इशारा करून माधुरीबद्दल मानसला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की माधुरी हॉस्टेलला राहायला गेली आहे. हे ऐकून त्याला चांगलं वाटलं नाही. त्याला समजून गेलं की माधुरी त्याच्यामुळेच हॉस्टेलला राहायला गेली आहे. सीमाताईंनी खूप आशेने उमेशकडे बघितलं आणि म्हणाल्या, बाळा तू आता परत आला आहेस. आता तरी तुझ्याबद्दल आणि माधुरीबद्दल आणि तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल विचार कर. हे असंच कधीपर्यंत चालणार आहे? तुझं तिच्यासोबत लग्न झालं आहे. ती तुझी जबाबदारी आहे. आतापर्यंत मानसने तिला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं आहे. पण आता तू तुझी काय जबाबदारी आहे हे समजून घे. हे ऐकून उमेश उठून उभा राहिला. तो याच प्रश्नापासून पळण्याचा प्रयत्न करत होता. तो दामोदररावांकडे बघत म्हणाला, बाबा मला आजपासून ऑफिस जॉईन करायचं आहे. पण बाळा तू आज तर आला आहेस ना, जाऊन आराम कर. उद्यापासून ऑफिसला येऊ शकतोस, दामोदरराव म्हणाले. उमेशने हो म्हणून मान हलवली आणि वरती त्याच्या रूममध्ये निघून गेला. सीमाताई उमेशला काहीच उत्तर न देता जाताना बघून उदास झाल्या आणि म्हणाल्या, माहीत नाही माझ्या माधुरीच्या नशिबात काय लिहिलं आहे कुणास ठाऊक. तिकडे माधुरी हॉस्टेलच्या रूममध्ये बेचैन होत इकडे तिकडे फिरत होती. ती सारखं सारखं फोनकडे बघत होती. तिथेच बेडवर बसून प्रिया खूप लक्षपूर्वक तिच्याकडे बघत होती. शेवटी जेव्हा ती थकली तेव्हा ती बेडवर बसली आणि म्हणाली, प्रिया आज मानस कॉलेजला आला नव्हता आणि फोनसुद्धा केला नाही. प्रिया या सगळ्या गोष्टीपासून अंजान होत म्हणाली, हो तर मग काय झालं? कधी कधी त्याची इच्छा होत नाही कॉलेजला यायची, त्यामुळे तो आज आला नाही. तसंही तू परेशान का आहेस? काही खास काम होतं का मानसकडे? माधुरी लाजत म्हणाली, ते आज उमेशजी घरी आले असतील, त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. प्रिया खोटी नाराजगी दाखवत म्हणाली, मी तर अगोदरच सांगितलं होतं की तू घरीच राहा, पण तुझ्याच डोक्यावर भूत सवार झालं होतं. त्याच्यासमोर न जाण्याचं. माधुरी काहीच बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जेव्हा मानस आला तेव्हा माधुरी धावत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, मानस आई बाबा कसे आहेत? सगळेजण ठीक आहेत, मानस म्हणाला. आणि तू? माधुरीने विचारले. मला काय झालं आहे? मी तर तुझ्यासमोर एकदम ठीकठाक उभा आहे, मानस म्हणाला. प्रिया माधुरीच्या खांद्यावर हलकासा धक्का देत हसत म्हणाली, अजून कोणाबद्दल विचारायचं असेल तर विचारून घे. पूर्ण 1 वर्षानंतर भेटत आहेस ना. मानसला पण सगळं समजत होतं. तो हळूच हसला. तेव्हा माधुरी लाजून इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा मानस हसत म्हणाला, काल भाईसुद्धा अशाच प्रकारे इकडे तिकडे कुणाला तरी शोधत होता. त्यानंतर तो हलकासा उदास झाला. त्याला आठवलं की काल सीमाताईंनी माधुरीचा विषय काढल्यावर उमेश तिथून उठून गेला होता. त्याच वेळेस परेशसुद्धा तिथे आला आणि म्हणाला, तुम्ही तिघेजण येथे आहात आणि मी तुम्हाला तिथे क्लासमध्ये शोधत होतो. हे ऐकून प्रिया चिडत म्हणाली, का शोधत होतास आम्हाला? काही काम होतं का? कारण प्रियाला परेशचं असं माधुरीच्या आसपास फिरणं आवडत नव्हतं. प्रियाला माधुरी आणि उमेशच्या नात्याबद्दल परेशला सांगायचं होतं, पण मानसने असं करण्यास नकार दिला होता. त्या दोघांनाही
परेश माधुरीकडे अट्रॅक्ट होत आहे हे जाणवत होतं, पण त्याच्याशी आताच या विषयावर त्यांना बोलायचं नव्हतं. तेव्हा परेश थोडा अडखळत म्हणाला, अरे यार असंच, आता आपण सगळेजण मित्र आहोत आणि मग तुम्हाला शोधावं तर लागेलच ना. तसंही मी आल्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मी जातो. हे ऐकून माधुरी म्हणाली, अरे नाही नाही, तू बस ना. माधुरी असं म्हणताच परेश हसत म्हणाला, एक तूच आहेस माझी खरी मैत्रीण, बाकी सगळे तर फक्त नावाला आहेत. तो मानस आणि प्रियाला चिडवत म्हणाला. तो असं म्हटल्यामुळे सगळेजण हसू लागले. अरे प्रिया, मी तर सांगायलाच विसरले की संडेला मी घरी जाणार आहे. तू पण माझ्यासोबत चल, कारण माधुरीला एकटीला घरी जायचं नव्हतं. पण मी घरी येऊन काय करू? तू मानससोबत जा ना, प्रिया म्हणाली. तेव्हा मानस तिला म्हणाला, चल ना. प्रियाने मानसकडे डोळे मोठे करून बघितलं आणि तिला नकार देण्याचा प्रयत्न करू लागली, पण नंतर ती तयार झाली. परेशने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो लगेच म्हणाला, वा, मी पण येऊ का? आंटीच्या हातचं जेवण करून खूप दिवस झाले आहेत आणि तसंही संडेच आहे. मानस सकाळीच गाडी घेऊन प्रिया आणि माधुरीला घेण्यासाठी आला. परेश पण तिथे आला आणि त्यानंतर सगळेजण घरी आले. सीमाताई माधुरीला बघून खुश होत तिला मिठी मारत म्हणाल्या, तू तर तुझ्यासोबत घरातला आनंद सुद्धा परत घेऊन आलीस. माधुरी पण हे ऐकून हसली. आई, तू कशी आहेस? आणि बाबा कुठे आहेत? तोपर्यंत दामोदरराव सुद्धा बाहेर आले. माधुरी त्यांना मिठी मारून म्हणाली, बाबा तुम्ही ठीक तर आहात ना? तुझ्याशिवाय मी कसं काय ठीक राहू शकतो बाळा? पण तुला बघितल्यावर आता मी ठीक आहे, दामोदरराव म्हणाले. परेश आणि प्रियानी पण त्या दोघांना नमस्कार केला आणि सगळे हॉलमध्ये येऊन बसले आणि गप्पा मारू लागले. उमेशला माधुरी घरी आली आहे हे माहीत नव्हतं. जेव्हा त्याने खालचा गोंधळ ऐकला तेव्हा तो खाली आला. माधुरीला बघून तो तिथे थांबला. जणू त्याच्या मनाला चैन पडली आहे. तो पण सगळ्यांसोबत येऊन खाली बसला. उमेश राहून राहून माधुरीकडे बघत होता. त्याला माधुरीशी बोलायचं होतं, पण माधुरी काहीतरी बहाणा करून तिथून उठून निघून गेली. तिने पूर्ण दिवस उमेशला इग्नोर केलं. संध्याकाळी ती परत हॉस्टेलला निघून गेली. हे बघून उमेशला थोडं वाईट वाटलं. तो अजून सुद्धा तिच्याबद्दल विचार करत होता, कारण शेवटी ती नाराज असण्याचे कारण तो स्वतःच होता. त्याला आता जाणीव होऊ लागली होती की त्याला त्या दिवशी इतक्या रागात रिॲक्ट करायला नाही पाहिजे होतं. शेवटी या सगळ्यांमध्ये माधुरीची काय चूक होती? त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. त्याला तर लग्नासाठी हो म्हणायलाच नाही पाहिजे होतं. त्याला आता माधुरीबद्दल विचार करून वाईट वाटत होतं. आता तो विचार करत होता की माधुरीला या सगळ्यांमुळे किती त्रास झाला असेल. तिच्यावर या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम झाला असेल. 6 महिने होऊन गेले होते त्या गोष्टीला. त्याने एकदा सुद्धा माधुरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि माधुरीने सुद्धा एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि आज आज सुद्धा ती त्याला नजरअंदाज करत होती. पण शेवटी त्याने स्वतःच या नात्याला नकार दिला होता. तर मग त्याला आज माधुरीचं अटेन्शन का पाहिजे होतं? तो आज पूर्ण दिवस माधुरीशी बोलण्याची संधी शोधत होता. उमेशला खरंच माधुरीला सॉरी म्हणायचं होतं का? आणखी काही बोलायचं होतं?